नमस्कार, माझं नाव संजय भोसले. मी आई वृद्धाश्रमाचा संस्थापक अध्यक्ष आहे. आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि आमच्या सहजीवनाला आज 28 वर्षे पूर्ण झालेले आहेत आणि 29 वर्ष लागलेलं आहे. प्रत्येकच आमच्या घरातल्या लहान मोठ्यांचा वाढदिवस आम्ही आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करत असतो. आमच्या वृद्धाश्रमामध्ये जे आई वडील आहेत त्यांच्या पदपूजनानं आम्ही त्यांचा प्रत्येक वेळी आम्ही आमचा वाढदिवस साजरा करतोय आणि त्यांच्या आशीर्वादाने आमचा वाढदिवस प्रत्येक वर्षी साजरा होत असतो. आता मित्रांनो बघतोय आपण की आता वाढदिवसाची आगोरी पद्धत सुरू झालेली आहे. म्हणजे कसं वाढदिवसाच्या दिवशी तोंडाला केक पासणे, डोक्यात अंडी फोडणे, डिजिटल बोर्ड लावणे, हॉटेलमध्ये जेवणाच्या दारूच्या पार्ट्या करणे आणि ह्या सगळ्याच गोष्टीवर हजारो रुपयांचा चुराडा केला जातोय. गेल्या वेळी सोशल मीडियावर एक व्हिडिओ फिरत होता. एका मित्राचा वाढदिवस होता आणि मित्राने त्याचा वाढदिवस साजरा केला होता. एका मुलग्याचा त्यांच्या मित्राने वाढदिवस साजरा केला होता. त्यावेळी ती वाढदिवस साजरा करताना जो केक आहे तो त्याच्या संपूर्ण तोंडाला केक फासून जो स्प्रे आहे तो स्प्रे पूर्ण तिच्या तोंडावर मारला होता आणि दोघा मित्रांनी तिचे हात धरले होते आणि दोघांनी त्याचा पाय तो थडपड होता. तिचे श्वासोच्छ्वास कोंडत चाललेला तरी सुद्धा त्यांच्या लक्षात आलं नाही. त्या ओघात तिने ते धरून ते नाचत वगैरे होते आणि ह्याच्यामध्ये त्या मुलाचा मृत्यू झालेला होता. मित्रांनो, म्हणजे अशी आगोरी पद्धत आता अस्तित्वात आली आहे. म्हणून मी आपल्याला विनंती करतो, आपल्या वाढदिवसा दिवशी होणारा अनावश्यक खर्चाला फाटा देऊन आपण एक सामाजिक उपक्रमानं आपला वाढदिवस साजरा करावा. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या वृद्धाश्रम असतील, अनाथाश्रम असतील, तिथं जाऊन तुमच्या आनंदात त्या लोकांना सामील करून घेऊन आपला वाढदिवस साजरा करावा अशी मी आपल्याला एक विनंती करतो. आशीर्वाद असू दे. 29 वर्षात पदार्पण केल्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन. तुम्हाला तुमच्या कुटुंबाला सुखी समाधानी आनंदाचं वर्ष जाऊ दे. भरपूर आयुष्य लाभू दे हीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. वर्षाचा शुभेच्छा माझा. आशीर्वाद आहे, दोघांनी आशीर्वाद आहे आणि हे माझं पण आशीर्वाद आहे. शुभेच्छा. वर्ष काचे समाधान सुखी समाधानाचं राहून दे, सुखात जाऊन दे.
आजी तुम्ही पण नवीन वर्षाचं शुभेच्छा तुम्हाला. 29वे वर्ष चांगलं सुखाचं जाऊन दे. तुझ्या पण टाकू पिल्लूचं बी टाकू. वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. येणारे 29 वर्ष तुमचं सुखी समाधानी आनंदाचं समृद्धीचं जावो. तुम जियो हजारो साल साल के दिन हो 50,000. हॅपी बर्थडे टू यू. भोसले पती पत्नीना माझा अनेक 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 आशीर्वाद असू दे. यशस्वी होऊ दे. सुखी समाधानी संपन्न कुटुंब सगळं चालू दे. ते काय तर करणार करते ते मला माहिती आहे. आशीर्वाद आहे तुम्हाला. 29 वर्षाचा वाढदिवस आहे तुमचा. तुम्हाला माझा आशीर्वाद आहे. चौघासनी 5 जण. 6 जण इंदर पण 6 जण. आज कांदी काढायची उकडा लागले किती म्हणून त्याची करायला लागली. खावा धरा धरा की आता धरा की खावा धरा 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 सर वृद्धाश्रमातल्या ज्या आईवडिलांचे जे आपल्याला आशीर्वाद मिळणार आहेत ते मित्रांनो पूर्ण आपल्या अंतकरणापासून ते आपल्याला आशीर्वाद देणार आहेत आणि हे आशीर्वाद तुम्हाला जगाच्या कुठल्याही बाजारात विकत मिळणार आहेत. मित्रांनो आज आमच्या लग्नाचा वाढदिवस ज्या पद्धतीने आम्ही साजरा केला याची प्रेरणा घेऊन आपण सुद्धा अनावश्यक खर्चाला फाटा देऊन आपल्या जवळच्या वृद्धाश्रममध्ये अनाथाश्रममध्ये जाऊन आपला वाढदिवस साजरा करावा. त्या लोकांना सुद्धा आपल्या आनंदात सामील करून घ्या आणि आपल्या घरातल्या आईवडिलांचा पदपूजनानं आपण आपला वाढदिवस साजरा करावा अशी मी आपल्याला विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.